तर मित्रांनो, आज तुमचा भाऊ गेला होता मम्मदेवीच्या 12 गाड्या बघण्यासाठी. 12 गाड्या काय असतं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. घरून निघताना तर असा विचार करून निघलो होतो की आज ऑफिसला लवकर जाऊ आणि संध्याकाळी लवकर येऊ, पण इथं आल्यानंतर कामाचा लोड बघून वाटत नव्हतं की मी इथून लवकर निघणार आहे म्हणून, आणि तसंच झालं. इथून निघण्यासाठी मला शेवटी लेटच झाला. मग झटपट घरी आलो, आवरलं आणि लगेच निघालो 12 गाड्याला जाण्यासाठी. किती सुंदर सजवलं होतं रमम्मदेवीचं मंदिर, मन तर एकदम प्रसन्नच करून टाकत होतं. आणि दर्शनासाठी रांग तर बघा किती लंबी होती. सगळ्या भक्तांना आजच्या आजच दर्शन पाहिजे होतं इथं, आणि आज 12 गाड्यामुळे पूर्ण या रस्त्यालाच रौनक आली होती. खरंच किती भारी असते रो आपल्या हिंदू धर्मातील प्रथा. तर नेमकी आता प्रश्न असा आहे की 12 गाड्या आहे तरी काय? ज्याचा नवस पूर्ण होतो त्या व्यक्तीला एक मोठा संकल्प पूर्ण करावा लागतो, तो म्हणजे एकाच वेळी 12 गाड्या ओढायच्या. हो मित्रांनो, बरोबर ऐकताय तुम्ही. एक माणूस आणि पाठीमागे जोडलेल्या 12 बैलगाड्या. ही फक्त ताकदीची गोष्ट नाहीये, ही आहे श्रद्धा, विश्वास आणि देवीवर असलेली भक्ती. अशी परंपरा तुम्ही कधी पाहिली आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. कुठलाही सण असो या कार्यक्रम असो, जालन्याची पब्लिक कधी पण टॉपलाच असते. ही रोडवरची पब्लिक सांगून जात होती की हा जालना आहे म्हणून. तर आपल्या ह्या जालन्याच्या पब्लिक साठी एक लाईक तर झालाच पाहिजे.